तर उपाययोजना म्हणजे काय झालंय, पुणे महानगरपालिकेने यांना परमिशन दिलेलं आहे. आता 8 ते 10 दिवस काम बंद होतं आणि पुण्यामध्ये आता 11 फूट पाऊस झालेला आहे. जवळजवळ अर्धा फूट खड्डे आहेत, ते खड्डे भरलेले आहेत. त्या ठिकाणी 2 मृत्यू झालेले आहेत, पलीकडच्या साईडला आणि अलीकडच्या साईडला. पुणे महानगरपालिका परमिशन देतं. आता ज्या ठेकेदारांनी काम केलंय, आताची परिस्थिती बघितली तर ती लाल पट्टी तिथं लावलेली नाहीये. म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी चाललेली. जे कामगार असेल, 1 लाख असेल, 10 लाख असेल, काय असेल ते असेल. तर महानगरपालिकेचा कंप्लीट भोंगळा कारभार चाललाय. गेले 4 वर्षापासून नगरसेवक कुणी नाहीये. मनाने कामं सुचवायची, मनाने परमिशन कमिशनरची घ्यायची, देऊन टाकायची. जनतेचे पैसे कंप्लीट पाण्यात जातात. पुणे महानगरपालिकेला एवढं समज असतं तर पलीकडच्या साईडला फुटपाथला 4 फूट खंदून आणि 20 इंची जशी डिनीजची लाईन काढतात तशी ह्यांना लाईन काढायला काय होतंय. आणि त्या लाईनीमध्ये सगळ्या वायरी जातील, केबल जातील, सगळ्या लाईटच्या केबल जातील, पाण्याच्या तुमच्या हे जातील, सगळ्या केबल जातील. ह्याच्यावरती काय नाही. प्रत्येक वेळेस खांद्याचा हा रस्ता जवळजवळ 15 वर्ष झाले 1 नंबर रस्ता झालेला आहे. आता खोदून त्या रस्त्याचं सगळं वाटोळं केलेलं आहे आणि जनतेच्या पैशाचं वाटोळं चाललेलं आहे. ह्यांना बोलायला कोण अधिकाऱ्याला नाहीये.